दोडका किंवा शिराळी नावाने ओळखली जाणारी ही भाजी आज हिला काळा मसाल्यामध्ये बनवायची आहे, अगदी गावरान पद्धतीची. आणि काळ्या मसाल्यातले कालवण तिखट असेल तर खायला छानच लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पाव किलो दोडका घेतला आहे मी. हाताने दोडका दाबून बघायचा, कोवळा बघून घ्यायचा आणि दोडका भरीव पाहिजे. हाताने दाबून बघितल्यावर लगेच कळतो. दोडक्याला किसून अशा प्रकारे त्याच्या शिरा किसून घ्यायच्या. दोडका स्वच्छ धुवून झाल्यावरती अशा गोल चकत्या करून घ्यायच्या. दोडका कोवळा असल्यामुळे सहज कापून होतो. चला गॅस चालू करून त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण तेल घालून घ्यायचे. एक पळी तेल घालून घेतले. दोडका घालून घ्यायचा. दोडक्यामध्ये 1 वाटी चण्याची डाळ भिजवलेली घालायची. कुठल्याही भाजीसाठी चण्याची डाळ भिजवायची असेल तर गरम पाणी 1 उकळी येऊन द्यायची, गॅस बंद करायचा आणि चण्याची डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवायची. 1 टीस्पून हळद घालून घेतल्यानंतर चण्याची डाळ, दोडका आणि हळद चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. डाळ आणि दोडका अळणी लागायला नको म्हणून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले खालीवर करून परतून घ्यायचे. आता शिजविण्यासाठी 1 ग्लास पाणी घालून घेऊया. 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवून शिजवून होईपर्यंत मसाला भाजायला घ्यायचा. सर्व साहित्य एकत्र करून मी मसाला भाजायला घेतला आहे. तर याच्यामध्ये 2 कांदे, 10-12 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने आणि 7-8 लसूण पाकळ्या, पाव इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरे, हे सर्व साहित्य 2 चमचे तेल घालून अशा प्रकारे काळा होईपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा. नंतर त्याच्यावर सुक्या खोबऱ्याचा 2 चमचे किस घालून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. गॅस बंद करून टाकायचा खोबरं घालायच्या अगोदर. पॅन गरम असल्यामुळे मसाला बरोबर भाजून होतो. आता याला प्लेटमध्ये मी काढून घेतलं. अशा प्रकारे मसाला खरपूस भाजून घ्यायचा तेलामध्ये, म्हणजे कालवण खूप छान होते आणि रंगही त्याचा चांगला येतो. झाकण काढून घेतल्यानंतर पाणी बघा पूर्णपणे आटून गेले आहे. आता याच्यामध्ये आपला घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला. इथे मी काळ्या मसाल्याचे वाटणसुद्धा त्याच्याबरोबर घालून घेतले. दोन्ही मसाले चांगले असे खालीवर करून परतून घ्यायचे. मसाला चांगला शिजेपर्यंत आणि कढईला तेल सुटेपर्यंत याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघायचे. कढईला चांगले तेल सुटले आहे. मसालासुद्धा चांगला शिजून निघाला आहे. मी 1 ग्लास पाणी भरून घेतले आहे. मिक्सर जारमध्ये पाणी घालून कढईमध्ये घालून घ्यायचे. आता शिल्लक राहिलेले पाणीसुद्धा घालून घेते. मी अजून 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घालून घेतले. 2 ग्लास तरी पाणी मी याच्यामध्ये पूर्णपणे घालून घेतले आहे. पळीने ढवळून घेतल्यामुळेच पाण्याचा आपल्याला अंदाज कळतो किती पाणी घालायचे. डाळ अगदी मऊ शिजवून झाली. दोडकासुद्धा खूप चांगला शिजवून झाला. डाळ गरम पाण्यात घातल्यामुळे डाळ लवकर शिजवून निघते. आता याच्यामध्ये पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. दोडक्याच्या रस्स्याला आता चांगली उकळी आली. आता याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची. हा जो रस्सा बनत आहे 5 माणसांसाठी बनत आहे. 5 मिनिटे तरी याला चांगली अशी खळाखळा उकळी येऊन द्यायची. वरती अशी तेलाची तरी दिसली पाहिजे, असा मसाला दिसला पाहिजे कढईला लागलेला. अशा पद्धतीचे कालवण तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून पण सांगा तुमचे कालवण कसे झाले. आता याच्यावरती बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त असा दोडक्याचा रस्सा झालेला आहे. खूप छान वास येत आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर खरंच मनापासून लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा.